बारक्या मला चिटकूनच बसलेला आहे, घाबरलाय तो. अजून पाळणा चालू पण झालेला नाही. बघू शकता किती मोठी राजूरची जत्रा असते. तर आपण पूर्ण टॉपला आलोय. मस्त मासे बनवलेले आहेत. आता इकडे भाकर बिकर इकडे बघू शकता. सुक्या माशाची रेसिपी एक नंबर लागतात हे मासे, मळे मासे असे. वासरू आहे सरचं आहे ते. लंच टाईम झाला आहे त्याचा. लंच नाही, डिनर टाईम आता संध्याकाळ झाले. मामाच्या इकडनं जाऊन आता एक पाडाळण्या गावात आलो आहे. इथे टायर पंक्चरचं दुकान आहे बघा. आपला टायर गाडीचा पंक्चर झाला आहे बाईकचा. त्याची बाईकचा मागचा टायर आहे ना, तो पंक्चर झाला आहे. सो आता इथे एक 4 व्हीलर आहे, तिचा टायर पंक्चरचं काम चालू आहे करायचं. त्याच्यानंतर आपला आहे तो टायर पंक्चर काढून आपण आता डायरेक्ट घरी जाऊ. तर मित्रांनो राजूरला पोचले आपण. मम्मी भेटली होती रस्त्यात आपल्याला. मम्मीला पण घेऊन आलोय आपण. आणि आता इथे थोडासा नाश्ता करतोय. आणि इथे राजूरमध्ये ना जत्रा भरली आणि दीपक पण आलाय. बघू आपण जत्रेत एखादा पाळणा बिळणा ट्राय करू, जाऊन जत्रेत थोडं फिरून येऊ आणि मग आपल्या गावाला जाऊ, म्हणजे मामाकडे जाऊ. इथून 2-4 किलोमीटर आहे, जास्त वेळ नाही लागत, पोचू पटकन. अरे हॉटेल आता नवीनच झालेलं आहे मस्त इकडे. इथे थोडा असा नाश्ता वगैरे करू थोडासा, कारण सकाळी थोडंसं आत्तीने दिलं तर शेवाय वगैरे खाल्लेला. आणि आता पोचलो आपण राजूरमध्ये. आता मामाच्या गावात प्रॉपर पोचलो आपण. तर फायनली आपला आलेला आहे मित्रांनो डोसा. आता मस्त डोसा वगैरे खाऊ आणि निघूया इकडनं. इथं नाश्ता वगैरे केला मित्रांनो आपण. आता चाललो आहे, नाश्ता वगैरे झाला आहे करून, जाऊ आता वरती राजूरमध्ये. तर मित्रांनो राजूरमध्ये पोचलो आहे फायनली. दीपक भेटला आपल्याला. दीपककडंच आता बाईक दिलेली आहे, कारण ती खूप आहे समोर. बघा गाड्यांची ट्रॅफिक किती आहे, कारण जत्रा भरली ना त्याच्यामुळे गर्दी. बघा पोलीसवाला आहे मध्ये, ट्रॅफिक काढतोय आता. वन साईडने आता एका साईडने ट्रॅफिक क्लिअर केलेली आहे आता. आणि मस्त बाजार भरला आहे सगळीकडे. इकडं आजूबाजूला चपला बिपला, खेळणे बिळणे. इकडं काय मसाले मिसाल्याचे पदार्थ आहे. इकडे बोंबील सुकट काय खात असेल तुम्ही तर बघा. आपल्याला एक पाळण्यात 2-4 राऊंड मारायचेच फक्त आणि लगेच कल्टी मारू आपण, जास्त वेळ नाही थांबायचा. दीपक भाऊनी शॉर्टकटने आणले आपल्याला मित्रांनो. हे बघा इकडं पाळणे, इकडं भरले जत्रा आणि बैलांचं प्रदर्शन पण असं वाटतं इकडं काय, ते पण बघू आपण. हे बघा इथं, हे बघा इथे बैल घेऊन उभा एक माणूस. जाऊ आपण नंतर जाऊ, बैलांकडे जाऊ. राजूरच्या गल्ल्या बघा कशा आहेत, एकदम मस्त मस्त घर आहे तिकडं पण, कलरफुल बंगले बांधलेत लोकांनी. तर मित्रांनो आलो आपण ना इकडे. बघा म्हशी बिशी घेऊन चालेत बघा. हे पुढे गुरं बैल इथं खरेदी विक्रीसाठी आणलेले असतात मम्मी बोलते. इकडे बघू शकता किती आहेत, भरपूर बैल आहेत, गाई आहेत, म्हशी आहेत. हे बघा मित्रांनो हे गावकरी आहेत सगळे, आजूबाजूच्या गावातून आलेले आहेत इकडे. गाई गुरं म्हशी सगळे घेऊन इथे मस्त बसलेले आहेत. इथे ना खरेदी विक्रीसाठी आणतात. ज्याला पाहिजे चांगला बैल वाटला तर तो घेऊन जातो. आणि एखाद्याला समज थोडा दुसरा पाहिजे असेल तर ते सेम घेऊन करतात. ते भरपूर बैल इकडे लावलेत बघा. हे बघा हे आपल्या गणूभाऊचे बैल आहेत, ते इकडे बसलेत ते प्रदर्शनाला. मम्मी इकडे, मामी आहे, गणूभाऊच्या मुली, आपला गणूभाऊ. आता इकडे सगळ्यांनी असे आपले बैल आणून लावलेले आहेत प्रदर्शनाला. वैरण वगैरे टाकले बैलांना खायला. सानिका आणि देविकाला बसवले आपण पाळण्यामध्ये, गणूभाऊच्या मुलीच्या छोट्यासा पाळण्यामध्ये बसवलं लहानपर्यंत. आणि तुला कुठं बसायचे? कोणता मोठा? याच्यामध्ये बसायचंय? ठीक आहे, आख्याला वरच्या मोठ्या याच्यात बसायचे. आपण पण जाऊ त्याच्यात, मम्मीला पण त्याच्यात. पोरींला आता ना छोटा भीमच्या ट्रेनमध्ये बसवलेला आहे. दोघीच बसले बघा इकडे. VIP एंट्री दिली त्यांना, बाकी कोण नाही बसणार, फक्त दोघीच बसणार. लाईन इकडे बारीक पोरं उभी आहेत. आता होडीत बसवायला घेतलंय मित्रांनो. एकीला बसवली. भाई कितने? एक ही है, हाँ ये और डालना, एक ही में डाल रहे हैं. कितने तुम्हारे बच्चे कितने? दो ये और ये. इसको बैठा इसको. चला दोघी टाकले आता बोटमध्ये मस्त. फुल एन्जॉय चालू आहे भाई, फुल एन्जॉय. सगळ्या छोट्या याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांना बसवणार आज आपण. ही एक सानिका मारते पॅन्डल आणि देविका आहे ना पॅन्डलच मारत नाही, जागेवरतीच बसून राहिलेली, अशीच बसून राहिली. जास्त लहान आहे ना अजून त्याच्यामुळे. बघा मम्मी आणि आपला आकाशला घेऊन आलेलो आहे, गणूभाऊ आहे. इकडे भरपूर आवाज होते, गाण्यामध्ये लावलेले. इकडे बघू एकदा भरपूर मोठी जत्रा बसलेली आहे. इकडे बघा मोठा पाळणा आहे, त्या पाळण्यात बसते. शेवटचं आहे आता आपलं. आम्ही बसलोय आता पाळण्यात मित्रांनो. आकाश घाबरतोय मित्रांनो.
बसलोय पाळण्यात आम्ही आता वरती आलोय पूर्ण. तिकडनं बघा कशी दिसते जत्रा पूर्ण. तिकडे बघा मित्रांनो एकदम पूर्ण टोकापर्यंत माणसं आहेत सगळीकडे. तिकडे पण बैलांचं प्रदर्शन भरलेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा तिकडे बघू शकता किती बैल लावलेले आहेत एका मागं एक भरपूर. आणि या बाजूला पण आहे बघा इकडे खाली. इथे पण बैलांचं प्रदर्शन भरलेलं आहे. बघू शकता किती मोठी राजूरची जत्रा असते. आता आपण पूर्ण टॉपला आलोय. आपल्या 4-5 पाळणे सोडून खाली मम्मी आणि गणूभाऊ बसलेला आहे. बघा यात्रा बघू शकता तुम्ही भरपूर मोठी भरलेली आहे. आणि भरपूर पाळणे बिळणे इकडे दुकानं बिकानं बघा ना किती लावलेले आहे स्टॉल. इकडे भरपूर काय काय खायचं प्यायचं सामान आहे. इतर गोष्टी पण आहेत. या जत्रेमध्ये स्वस्त भेटतात बऱ्यापैकी. अख्ख्या मला चिटकूनच बसलेला आहे घाबरलाय तो. अजून पाळणा चालू पण झालेला नाही. पाळणा चालू झालेला आहे. इकडे समोर मम्मी आणि ते लोक बसलेत पण ते दिसत नाही त्याला. तिकडे मम्मी आणि गणूभाऊ बसलाय इकडे समोर. हे बघा इथे बसलेत ते. कारण मगाशी आहे ना हा इथे बसलेत. मगाशी फुल स्पीडला होता ना. आता आपण इकडे एवढं लांब बसलेलो आहे बघा. जास्त स्पीडला असल्यामुळे काही दिसत नव्हतं. झालं आपला आता राऊंड कंप्लीट. आता हळूहळू एकेकाला खाली उतरवत आहे. आता निघलोय आपण घराकडे. इकडे हा समोरचा डोंगर आहे त्या डोंगरावरती जायचं आपल्याला मित्रांनो. तो चालले आपण आता इकडनं. गावामध्ये पोहोचलेलो आहे आपण आता फायनली. हे आपलं चिंचवणे गाव वेताळेश्वर महाराजांची काठी आपल्या इकडं समोर मस्त म्हशी आलेल्या आहेत. गावचं नजारा बघा किती भारी वाटतोय. आणि आता म्हशी बिशींमधून आपल्याला जायचं आहे या बाजूने. इकडे बघा इकडे हे आपलं गाव आहे चिंचवणे मामाचं गाव आहे. आणि इकडे वरती आजीचं घर आहे आपल्या मामाचं घर आहे. आजी आहे तिकडं. सो आता आपण मळ्यात वरती चाललोय. आणि आता मोबाईल ठेवतो. तिकडे गेल्यावर दाखवतो. समोर रस्ता बघा किती भारी आहे. वळणाचा रस्ता आहे. तर मित्रांनो गावाला आलेलो आहे मामाच्या गावाला. इकडे मागचं घर आपलं मामाचं आहे. म्हणजे आजी राहते तिकडे मामा. आणि इकडे एक समोर एका मामाचं घर बांधायला घेतलं आहे. आणि आकाश चाललेलं आहे पतंग उडवत घेऊन चाललं आहे आकाश. आणि हे दीपकचं घर बांधणीचं काम चालू आहे जे आता होत चालू आहे. बाहेरून पूर्ण प्लॅस्टर बिस्टर लावून झालेलं आहे. कलर बिलर मारतील वाटतं आता. उडव ना वरती. आणि आकाश बघा समोर पतंग उडवतोय. तो तिकडे पतंग उडवतोय. त्याची पतंग कुठं गेली खाली पडली बघा तिकडे. येल्लो कलरची आहे. आता परत वरती गेली बघा. वरती उडवतोय पतंग उडवतोय आकाश. ही माझी आजी आहे आणि ही माझी मम्मी आहे आणि हिची मम्मी ही आहे. असं ते कनेक्शन आहे थोडंसं. आजीचं किती वर्ष झाली का? आजी किती वर्षात झाली काय माहिती. फुकट झालंय बा. तिकीट फुकट झालंय एस टीचं तिकीट फुकट झालंय आजीला. म्हणजे 75 वयापेक्षा जास्त लोकांना नाही वाटतं ते. म्हणजे 75च्या वरच आहे. गावाला आलोय मस्त हिरवं इकडं मस्त लागलेलं आहे. काय काय आपलं हरभऱ्याचं आत्ताच निघले ना बाहेर. याची भाजी अशी थोडी खोडतायत. थोडं मोठं झालं त्याला बिया येणार आपल्या हरभऱ्याचे दाणे येणार. आणि हे इकडे शाळूची लावलेली आहे. शाळू आपले ते ज्वारी बाजरीसारखं काहीतरी ते भाकरी बनवून त्याच्यात ते. आणि इकडे समोर वाटाणा लावला आहे. हा काळा वाटाणा बोलतात काहीतरी. आणि मित्रांनो हा बघा हा आहे तो काळा वाटाणा जो बोलली ना मम्मी. हा बघा हा काळा वाटाणा आहे. इकडे लावला आहे काळा वाटाणा. आणि हरभरे पण आले तिकडे. तर मला दाखवतो मी. हे बघा इथे ना 1-2 हरभऱ्यांना मला दिसलेत हरभरे आलेले. हे बघा याला हरभऱ्याचे हे दाणे आलेले आहेत. आता एकदम कवळं असेल ते आतमध्ये फोडलं तरी त्याच्यात जाडवाला नसेल झालं एकदम हरभरा. एक असं दाबलं जाते म्हणजे अजून तयार होतं आहे ते आतमध्ये. असं दाबलं जाते हलकं. मित्रांनो हे बघा इथून दिसतंय समोरचं हे जे दिसतंय ना समोर हे इकडे हे राजूर आहे. हे राजूर आहे इकडे. हे बघा हे राजूर शहर आहे. आपण इकडनं मगाशी गेलो होतो जत्रेला. आणि इकडे मामा पण चालेत गुरं घेऊन चरायला. हे काशीनाथ मामा आहेत आपले. त्यांचं घर इकडे. आणि इकडे बघा ना किती भारी सीन दिसतंय. मामा गुरं चरायला घेऊन चालेत आणि वरती समोर पतंग उडते. हा आपला आख्या इकडे पतंग उडवतोय. खूप मस्त अशी फ्रेम जमलेली अशी गावाकडचं रम्य असं वातावरण दिसतंय ह्या फ्रेममध्ये. इकडे जाऊ दीपक आपले ते त्याच्या गायी घेऊन गेलाय चरण्यासाठी. समोरचं जे डोंगर आहे ना तिकडे इथून दिसतील वाटतं दीपकच्या गायी. हां हे बघा ह्या ज्या गायी आहेत ना समोर ह्या डोंगरावरती दीपक गेलाय चरायला. इकडे अजून झूम करू का? हे बघा या गायी आहेत इथे दीपक गेलेला आहे आपला. तिकडे जाऊ आपण थोड्या वेळात. एक गोष्ट आजीने सांगितली आपल्याला आता. हा जो हरभरा आहे ना हा एकदम बारीक पातळ दिसतोय बघा. हा एकदम पातळ दिसतोय. तर त्याला असं सारखं खुडत राहायला लागतंय 4-5 वेळा तरी. तेव्हा तो असा मोठा फुलतो म्हणजे तो मोठा. आता तिकडे जे हरभरा बघितला ना आपण मगाशी ज्याला हरभऱ्याला दाणे आलते तो असा मोठा पसरट हरभरा झाला आहे. म्हणजे त्याला बी जास्त येतं ना दाणे जास्त येतात. आता याला जर खुडलंच नाही ना तर हे असंच वरच्या वर
आता बघा हा ह्याला खोडलेला नाही बघा अजून. हा जो आहे ना मग ती एकच सरळ असा वाढत जातो. आता याला बघा याला तोडलं आहे बघा, वरून इथून तोडलं आहे म्हणजे त्याच्या असं फांद्या वाढणार जास्त. असं त्याचा खुडा करत राहावा लागतो जास्तीत जास्त, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 किंवा 4 ते 5 वेळा त्याचा असा खुडा करत राहायला लागतो. तेव्हा तो मोठा होतो जास्त पसरट, म्हणजे असं फुलतं झाड नाही का. तर याचे खुडा करत राहिलेले म्हणजे याचा भरभराट जास्त होईल आणि त्याच्यातून पीक आपल्याला जास्त उत्पादन भेटेल पिकाचं. आता हा बघा किती पसरला आहे बघा. याचा खुडा करून झालेला आहे हा, असा एवढा पसरलेला आहे हा झाड. अशा पद्धतीचे काम आहे ते. इकडचा बघा ना हरभरा, तुम्ही बघा ना किती मस्त वाटतोय. एकदम असं दाट दिसतोय बघा ना. दाट म्हणजे पातळच आहे, गॅप आहे त्यांच्यात बघा, मध्ये जमीन दिसते पण त्याच्या फांद्या पसरल्यात जास्त. ओके तर मित्रांनो मी आता थोडी पतंग उडवतोय. मी जाम पतंग उडवायचो मित्रांनो, म्हणजे 8वी 9वीला असताना. त्यानंतर मी आज घेतले पतंग उडवायला. अरे बाई याला शेपूट जास्त मोठी लावली ना म्हणून ती अशी हे होते झाली बघा, परत सरळ झाली. शेपटी जास्त मोठी लावली म्हणून ती स्टेबल पण राहिलेली आहे, नाहीतर शेपटी नसती ना तर जास्त गोल फिरली असती. हे बघा अशी वरती सोडतोय मस्त, खूप भारी वाटते. समोरून ऊन पण इथे डोळ्यावरती लागते मित्रांनो. आता हवा जोरात आलेली आहे आणि पतंग बघा कशी एकदम रपरप चाललेली आहे. धागा किती लांब आहे काय माहिती नाही, पण आता पतंग आपण वरती सोडतोय. तर मित्रांनो आता पतंग लय वरती गेलेली आहे, त्याचा धागा पण आपण पूर्ण संपवलेला आहे आणि समोरून ऊन पण येते ना, माझ्या डोळ्यावर ऊन येते, मला नीट दिसत नाही. आता दिसते पतंग थोडं, मी असा हात सूर्याकडे केलेला आहे तर बघू शकता आपली पतंग मस्त उंच गेलेली. आता मी पण आज खूप दिवसांनी पतंग उडवलेली आहे बाई. हो आता आम्ही चाललो आहे ना, खालती एक मामा राहतो आमचा, त्या मामाकडे चाललो आहे. इकडचा मस्त नजारा, रस्ता बघा आपला किती मस्त आहे, एकदम गावाकडचा रस्ता आहे ना, एकदम रिमोट एरियामध्ये आलो आहे आपण. इकडे 4G नेटवर्क आहे, 5G नेटवर्क पण नाही, म्हणजे काही ठिकाणी 5G नेटवर्क येतो, घरापासून थोडं लांब जावं लागतंय. मगाशी एक अनुभव भेटलेला ना आपल्याला यात्रेमध्ये, त्याच्याकडे चाललो आहे आम्ही खाली. म्हणजे तो एक माझ्या मामाचा मुलगा आहे, असे 4-5 मामा आहेत माझे. तो आता आम्ही इकडनं अशी गाडी वाकडी तिकडी वाकडी अशी करून चाललेलो आहे आता खाली. आके आहे माझ्या जोडीला, त्याने मस्त मोबाईल धरलेला आहे. आता बघा असा रस्ता आहे आपल्या इकडचा. आणि दीपक भाऊ आपल्या इकडं आलेला आहे गाई चरायला, इथंच आला ह्या डोंगरावर. मग अशी तिथून झूम करून दाखवली ना मी, इथं येतो दीपक, इकडं समोर आहे. इकडं माळावरती आलो आहे, हे डोंगर भाग आहे थोडासा. आणि हा बघा आपला आक्या भाई. आक्या आज शाळेत नाही गेला ना तू? का नाही गेला? दांडी मारली. आणि हा बघा आपला दीपक शेट इकडं गाई चरतोय फुल मस्तपैकी. ही पांढरी आणि काळी, या 2-3 गाई दाखवल्या मी तुम्हाला मग अशी झूम करून. आक्या शाळेत का नव्हता गेला आज? जत्राला जायचा होता ना. तर मित्रांनो इकडे खालच्या मामाच्या इकडे पोचलोय. इकडचा नजारा बघा किती मस्त दिसतोय, खालून मस्त पाणी वाहतंय इकडे खालपर्यंत. मस्त सनसेट होणार आहे आता खाली हळूहळू, अजून टाईम आहे आपल्याला इकडे समोर जायचे. आणि आता आम्ही चाललो इकडे. जरा नजारा मस्त दिसत होता ना म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावा हा नजारा, किती छान दिसतोय बघा. इकडचा रस्ता मित्रांनो हा असा आहे, बघू शकता तुम्ही, एकदम चालण्यायोग्य रस्ता आहे, म्हणजे रस्ताच नाही हा, पायवाट ही असं बोलू शकता तुम्ही. आणि आम्ही बघा कसं चाललोय, एकदम खडतडीचा रस्ता आहे. सो जास्तच खडतडीचा रस्ता आहे, पण जाऊया. कारण कसं आहे इकडनंच भाई मामाच्या गावाचा ब्लॉग जो बनवला आहे ना, तुम्ही बघू शकता मामाच्या गावाचा ब्लॉग. जेव्हा मी इकडे फर्स्ट टाईम आलो तेव्हा इथंच आम्ही व्हिडिओ काढली होती इकडे खाली, म्हणजे मी काढली होती, रात्री आलतो तेव्हा. तर इकडच्याच व्हिडिओला 1000+ व्ह्यूज आहेत, म्हणजे लॉंग व्हिडिओला, फुल व्हिडिओला. परत एकदा इकडे आलो आहे, जुनी आठवण ताजी करायला आलो आपण. आता घराजवळ पोचलो आहे, आजूबाजूला मस्त सगळं लावलेलं आहे, हिरवं शेत. आणि इकडं बघा ना तुम्ही, आता हे घर आहे, इथं पोचलो आहे. इथून आता गाडी खाली उतरवायची आपल्याला हळूमध्ये एकदम. हे बघा कसा रस्ता आहे. आलो आई, आलो शेवटी, डायरेक्ट घरात गाडी. बघा मित्रांनो वासरू आहे, चरतंय ते. लंच टाईम झाला आहे त्याचा, लंच नाही डिनर टाईम, आता संध्याकाळ झाले. दिवस रात्र खातच जातं ते. हे बघा इथे आपल्या मामाचा गावाचा पहिला ब्लॉग आपण इथे शूट केला होता. इकडे बघू शकता मस्त उंबराचं झाड आहे वरती, आणि इथे गहू लावला आहे. गहू बघा किती मोठा झालेला आहे. तर बघा कसा बारीक पिल्लू आणलाय, खातोय तो, काहीतरी खातोय. मी अरे टार्झन आहे का? हा बघा टार्झन मित्रांनो, बोट चाटतोय माझा. लय मस्त गोंडस एकदम गुबगुबीत आहे बघा ना, खाऊन त्याला मस्त असं भरवलाय. शेक हँड
हातच चाटतोय, त्याला भूक लागलेली आहे. डिशमध्ये जा, तिकडे खाते बघ, तिकडे 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 इकडे इकडे मस्त खेळतोय. हा बघा, हा आपला कोंबड्यांचा खुराडा इकडे होता. आणि म्हणजे गाईचा गोठा आहे इथे, त्या गाई सगळ्या ठेवतात इथे. इथला ब्लॉग तुम्ही बघितला असेल मागच्या वेळेस, आपला मामाच्या गावाचा ब्लॉग आहे जो यूट्यूबला तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. हे बघा, तेव्हा मी सकाळी आलो तेव्हा इकडे सगळं असं वाळलेलं होतं, म्हणजे थोडा उन्हाळ्यात आलो. आता थोडा थंडीचा सीझन आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी हिरवं आहे. समोर सनसेट झालेला आहे, मस्त वाटतं, एकदम छान वाटतं. इकडे सनसेट झाला आहे. काही ना सगळ्या बांधायला घेतले जातं. हे बघा, इथेच त्यांचं दूध काढणार नंतर थोड्या वेळात. आणि इकडे सगळे असे कामं चालू आहेत. शेणबिन गाईचं काढलं आहे, शेणबिन असं भरून ठेवतात सगळं. हे शेण गवऱ्या वगैरे थापायला काम आहे. तर मित्रांनो, मामाच्या इकडनं जाऊन आता एक पाडाळण्या गावात आलो आहे. इथे टायर पंक्चरचं दुकान आहे बघा. आपला टायर गाडीचा पंक्चर झाला आहे, बाईकचा. त्याची बाईकचा मागचा टायर आहे ना, तो पंक्चर झाला आहे. सो आता इथे एक 4 व्हीलर आहे, तिचा टायर पंक्चरचं काम चालू आहे करायचं. त्याच्यानंतर आपला आहे तो टायर पंक्चर काढून आपण आता डायरेक्ट घरी जाऊ. बाईक पंक्चर नव्हती झाली, अचानक हवा गेली होती. मी व्हिडिओ शूट करत बसलो नाही, कारण मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. आणि डायरेक्ट घरी आल्यावर ही व्हिडिओ शूट केली. आणि मला वाटलं कुठेतरी काटा टोचल्यावरच बाईक पंक्चर झाले की काय. आणि रात्री आजूबाजूला जंगल पण खूप जास्त असल्यामुळे मी फास्टली गाडी घरी घेऊन आलो, कुठे व्हिडिओ शूट नाही करत बस. इकडे आजीने ना घावण्या बनवलेल्या आहे, इकडे बघू शकता मस्त चुलीवरती. हे बघा, आपली अशी घावणी बनवलेली मस्त. आणि बोंबलाची भाजी बनवली मस्त. मच्छी आणायला जायचं होतं, पण मच्छीवाल्याला फोन केला आम्ही, तर तो म्हटला की मळे मासे घ्यायला सकाळी, आता नाही आहे, संध्याकाळी. त्याच्यामुळे सो आता घावणे आणि मस्त बोंबलाचा रस्सा, बोंबील खायचे मस्त. आजीने बनवलं, इतक्या दिवसांनी आलं आजीच्या हातचं चुलीवरचं जेवण खातोय. आणि आपली गाडी आहे ना, गाडी पंक्चर नव्हती झाली. मागाशी तुम्हाला बोललो मी आल्या तिला झालं फक्त हवा गेली ती पूर्ण. आणि ती लावली आपण आता इकडं बाहेर, ते बघा तिकडे. आता मोबाईल चार्जिंगला लावू आपण परत, मोबाईलला चार्जिंग नाही. घावण्या संपत आल्या त्या, म्हणून बोललो 2-4 व्हिडिओ काढू पटकन. सर मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे. सकाळी जरा खाली आलो आम्ही इकडनं शेलद गाव आहे. इकडे बघू शकता, इकडनं एक माणूस येणार आहे मच्छी घेऊन, म्हणजे मासे घेऊन येणार आहे, मळे मासे घ्यायला आलो आहे मस्त आम्ही. तर त्याची वाट बघतोय आम्ही इकडं. आता काल रात्री मस्त जेवण करून डायरेक्ट झोपलो होतो. डायरेक्ट सकाळीच आता आलेलो आहे. बघू आता मळे मासे घेऊन कधीपर्यंत येतो. बोलवलं त्यांनी 10 मिनटात येतो बोलला आहे. एकदम फ्रेश नदीतले पकडून आणलेले आहेत, त्याच्यामुळे इकडं आले. तो डायरेक्ट पकडून आणणार तिकडून नदीतून. आता आम्ही खालीच चाललो आहे मित्रांनो, त्याची गाडी पंक्चर झाले. तर जाऊ इकडं बघून येऊ, डायरेक्ट तिकडनं मासे घेऊन घरी जाऊ आपण. आता गावातले मित्रांनो सकाळचे इकडचं वातावरण बघा किती मस्त आहे, एकदम थंड लागते. ऊन आलं तरी पण एकदम ना थंडी आहे, अशी थंडीला जाणवते. वरच्या एका वाडीकडे चाललोय आपण आता. बकऱ्या बघा कशा निघल्यात मस्त चरायला. इकडे बघा म्हशी घेऊन आलेत चरायला. आत्ता बघा मित्रांनो, एकदम मस्त डोंगराच्या कडेने चाललोय. तिकडे पुढं पूर्ण झाड आहे, शेतं फुल गारगार लागतं. एवढं ऊन असल्यावर पण गारगार लागतं एकदम. शेलत गावाकडे चाललोय आपण, पूर्ण गावात नाही जायचं. मध्ये एक वाडी आहे, त्या वाडीपर्यंत तो माणूस आलाय, त्याची गाडी पंक्चर झालेली आहे. मासे घेतलेत मित्रांनो आपण. आता मासे घेतलेत, आता डायरेक्ट घरी जाऊन बघू आता मित्रांनो. मस्त मासे बनवलेले आहेत. आता इकडं भाकर इकडे बघू शकता. सुक्या माशाची रेसिपी आहे आणि एक नंबर लागतात हे मासे. मळे मासे असे एकदम चुलीवरती बनवले. मुळा नदीचे आपल्या आजीच्या हाताचे भावांनो, काय सांगू तुम्हाला. आता मस्त खातो पितो एकदम मस्त. लाईट पण गेली आता थोडीशी, येईल लगेच 5-10 मिनिटात. जेवण करून बसलो मित्रांनो. आता फुल मासे मस्त खाल्लेले आहेत, मळे मासे. आई बघा इकडे काय करते आपली आजी. उडदाची डाळ घेतली भरडायला, म्हणजे उडीद येते त्याची डाळ बनवायला घेतली आपण आता. हे बघा असं जात आहे, मस्त गोल गोल फिरवायला घेतले. वरून आजी टाकते, खाली बघा डाळ तयार होते बघा. आता मम्मी पण आले मित्रांनो, मम्मीने पण घेतलंय थोडंसं हातभार लावायला. तर काल आपण आलो होतो मामाच्या गावाला, आणि आजूबाजूचा इकडचा परिसर वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवलं, जे काय होतं ते. आता जेवण वगैरे पण झालेलं आहे, आणि आज आपल्याला निघायचे घरी परत. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.